का संदीपान भुमरेच आपल्याला पाहिजे? कारण ते शेतकरी आहे आणि जरी ते असे पालकमंत्री राहून गेलेले आहेत पण त्यांना सर्व गोष्टीची जाणीव आहे त्या गोष्टीची की कोणत्या गोष्टी पाहिजे कोणत्या नाही आणि वर मोदी सरकार आहे तर खाली ते पाहिजे म्हणजे पाहिजे ही 100% गॅरंटी. नमस्कार मंडळी, छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये थेट सामना रंगलाय तो म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना. ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांना 5व्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे, तर आता शिंदेच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांचं नाव पुढे आलेलं आहे, त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खरं तर एकीकडे विकासाचं राजकारण तर दुसरीकडे मात्र गद्दार खोक्या असं राजकारण रंगताना आपल्याला बघायला मिळत आहे. नेमकी या ठिकाणच्या जनतेचं काय म्हणणं आहे, कारण आज संदीपान भुमरे हे उमेदवारी अर्ज दाखल करतात. या उमेदवारी अर्ज दाखल करताना जो काही रोड शो झाला यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. मात्र जनतेचं काय म्हणणं आहे, जनतेचं पारडं कोणाकडे झुकताना आपल्याला बघायला मिळत आहे, थेट जाणून घेऊया. स्वागत आहे आपलं, सर्वप्रथम परिचय द्या. पूजा पोपट धोत्रे, राहणार काटे पिंपळगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. काय एकंदरीतच सध्या परिस्थिती आहे, कोणाचं पारडं सध्या तुमच्या भागामध्ये जड असल्याचं आपल्याला बघायला मिळतं? संदीपान भुमरे की चंद्रकांत खैरे? संदीपान भुमरे. तर काय सांगाल, का संदीपान भुमरे यांचं पारडं जड आहे सध्या असं वाटतंय? सर्वप्रथम नाव सांगा. नमस्कार, मी मनीषा कृष्णकांत व्यवहारे, तालुका काटेपिंपळगाव, गंगापूर तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस आहे. संदीपान भुमरेजींना का बरं द्यावं? कारण ते तळागाळातले आणि खेड्यात राहणारा माणूस, शेतकरी माणूस, त्याला जाणीव आहे लोकांची की लोकांना अडचणी कोणत्या, त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये सुधारणा केले पाहिजे. त्यांनी आता प्रत्येक जणाला विहीर ज्याला पाहिजे त्याला गोठा सर्व त्यांनी दिलेत. का बरं दिले? की शेतकऱ्यांची गरज आहे त्या गोष्टीची, की त्यांनी आता कोणाकोणाला पाणी नसतं तर विहीर खाल्ल्यानंतर त्यांना पाणी मिळणार आहे. जनावरांना गोठा नसतो तो गोठा मिळाला आहे. तर आता खेड्यापाड्यांमध्ये येऊन त्यांनी सर्वांना जेणेकरून प्रत्येक सुविधा मिळतील. आणि मोदी साहेब जे आहेत तर ते त्यांच्या नेतृत्वाखालीच ते आता ते जे निवडून येणार आहेत आणि त्यांचा पुरेपूर त्यांना पाठिंबा महिलांकडनं आणि पूर्ण तळागाळातल्या महिलांचा म्हणा पुरुषांचा म्हणा की सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला सांगा, का संदीपान भुमरेच आपल्याला पाहिजे? कारण ते शेतकरी आहे आणि जरी ते असे पालकमंत्री राहून गेलेले आहेत पण त्यांना सर्व गोष्टीची जाणीव आहे त्या गोष्टीची की कोणत्या गोष्टी पाहिजे कोणत्या नाही आणि वर मोदी सरकार आहे तर खाली ते पाहिजे म्हणजे पाहिजे ही 100% गॅरंटी. दुसरीकडे त्यांच्यावरती टीका होते की त्यांनी विकास मतदारसंघाचा नाही तर स्वतःचा केलाय, स्वतःचा व्यवसाय मोठा केलाय, दारूच्या दुकानं टाकलेत असे त्यांच्यावरती आरोप होतो. या संदर्भात काय? प्रत्येकाचं म्हणणं प्रत्येक गोष्ट वेगळी असते. आता आपण वैयक्तिक आपलं काय असतो ते त्याच्यावर असतं, आपणच डायरेक्ट कोणाला बोलू शकत नाही ना, तर ते चुकीचं आहे बोलणाऱ्यांचं. पण संदीपान भुमरेजीच पाहिजे हे फिक्स आहे. एकनिष्ठ या एका वाक्यावरती सध्या प्रचाराची रणधुमाळी आपल्याला रंगताना बघायला मिळते. बाळासाहेबांच्या विचाराशी कोण एकनिष्ठ आहे असं आपल्याला वाटतं? चंद्रकांत खैरे की संदीपान भुमरे? संदीपान भुमरेजी आणि एकनाथराव शिंदेजी. सातत्यानं ठाकरे गटाकडून एकनिष्ठ या शब्दाचा का प्रयोग केला जातो? एकनिष्ठ मग आता ते आता दोन्ही पण एका सर्कल मधले आहेत, पण आता हे इकडे वेगळं झाल्याच्या नंतर शिंदे साहेबांचं नेतृत्व पण खंबीरच आहे. त्याच्यामुळं संदीपान भुमरे साहेबांचं पण नेतृत्व पण खंबीरच राहणार आणि ते हा ठाम निर्णय आहे. आपण भाजपचा पदाधिकारी आहेत म्हणून एक प्रश्न विचारायला आवडेल. अमित शहा ज्यावेळी या ठिकाणी आलेले होते छत्रपती संभाजीनगर वेळी, त्यावेळी त्यांनी संभाजीनगरकरांना आव्हान केलं होतं की यावेळी तुम्हाला या ठिकाणावरून कमळ फुलवायचं आहे. अशा वेळी भाजपला मिळणारी जी जागा होती ती शिंदे गटाला गेली. याचा काही परिणाम होऊ शकतो? सर्वसामान्य कार्यकर्ते नाराज होऊ शकतात? नाही, नाराज काहीच व्हायचं कारण नाही. महायुती आहे, सर्वांचं एकनिष्ठ आणि एक मत आहे, त्याच्यानंतरच संदीपान भुमरेजींनाच निवडून देण्याचं कर्तव्य आहे आपलं. काय वाटतं आपल्याला एकंदरीत संदीपान भुमरे यांचा जो मतदारसंघ आहे, ज्या ठिकाणावरून ते सलग 5 वेळा विधानसभेत निवडून गेलेले आहेत, तो लोकसभेला या मतदारसंघात येत नाही, तर अशा वेळी त्याचा परिणाम इकडे होऊ शकतो का? नाही, त्याचा परिणाम होऊ शकतच नाही. कारण दानवे साहेब तिकडनं आहेत आणि इकडनं भुमरे साहेबांचं आहे, तर त्यानुसार त्या दोघांची मिलित करूनच आपण त्यांना उभं केल्याचे पण त्याचं आहे दृष्टिकोन आहे त्या गोष्टीवरच. काय नेमकी भाजपवरती सातत्यानं आरोप केले जात आहेत की विकास कामं कमी केलेत, महागाई जास्त वाढवली? नाही, महागाई कशी कोण करणार ना? जे जगात चालू आहे ते पूर्ण गोष्टी करणार. प्रत्येक जण एकच जर टार्गेट करत असला तरी चुकीची गोष्ट आहे ना. काय एकंदरीत वाटतं? गेल्या वेळी देखील तुम्ही ज्या तालुक्यातून येत आहे, गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ आहे, त्यावेळी देखील 19 मध्ये मोठ्या फरकानं त्याच ठिकाणी मतांचं विभाजन झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. मोठी लीड जी आहे इम्तियाज जलीलांना त्या ठिकाणावरून मिळाली होती. यावेळी देखील ते होऊ शकतं का? आणि दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजे इम्तियाज जलील पुन्हा येऊ शकता असं वाटतं? आता ते सर्व मतदारसंघाच्या हातामध्ये आणि जे मतदान करणार त्यांच्या ह्याच्यामध्ये मनातलं कोणाचं आपण सांगू शकणार नाही की मी कोणाला करणार तुम्ही कोणाला करणार. हे सगळं मतदाराच्या हातामध्येच आहे.
नक्कीच धन्यवाद. एकंदरीतच मित्रांनो या ठिकाणी जनतेच्या सर्वसामान्यांच्या बाईट आपण घेतोय. कार्यकर्त्यांचा देखील या ठिकाणी उत्साह मोठा आहे. जरी भाजपच्या बाजूनं या ठिकाणचं सीट आलं नसलं किंवा जागा मिळाली नसली तरी देखील कार्यकर्ते सच्च्या मनानं काम करताना आपल्याला बघायला मिळतात. ताई, काय वाटतं, चंद्रकांत खैरे की संदीपान भुमरे, कोण विजय होऊ शकतो? संदीपान भुमरे. का संदीपान भुमरे विजय होऊ शकता असं वाटतं? आपल्या पुढे भविष्यासाठी करू शकता काहीतरी. काय काही विकास तुमच्या भागात त्यांनी केलेला आहे, निधी दिलेला आहे काही? विहिरी, कांदा चाळ वगैरे दिलेले त्यांनी. बर, तर मग अशा वेळी मला एक सांगा, तुम्ही एक महिला आहात, महिलांसाठी काही विशेष प्रयत्न त्यांनी केलेत का? काही बचत गट असेल किंवा काही निधी उपलब्ध करून? आहे ना, बचत गट आहे ना आमच्या गावामध्ये पण 20-22 बचत गट आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिला पाठीमधून. नक्कीच धन्यवाद. तर एकंदरीतच मित्रांनो आपण या ठिकाणी महिलांच्या देखील प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर सध्या महायुतीचे जे उमेदवार आहेत संदीपान भुमरे यांचं पारडं अधिक जड असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे आगामी काळामध्ये नेमकी काय होत आहे यावरती नजर असणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा NRT न्यूज मराठी. धन्यवाद.